नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत। भक्तांनो, रक्षाबंधनाला बहीण भावाच्या हातावर रेशीम धागा बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो। पण विचार करा, जेव्हा मानवी शक्ती अपुरी पडते, जेव्हा भाऊ शेकडो मैल दूर असतो, जेव्हा चोहोबाजूंनी भयानक संकटाचा डोंगर कोसळतो आणि मृत्यू समोर उभा ठोकतो, तेव्हा भक्ताचे रक्षण करणारी खरी राखी कोणती असते? श्री गजानन विजय ग्रंथात अशी एक खरी घडलेली, अंगावर काटा आणणारी कथा येते। जेव्हा एका असहाय्य भक्तावर प्राणघातक संकट आले, तेव्हा त्याच्याकडे ना कोणती लाटी होती, ना कोणी पाठीशी होते। त्याच्याकडे होती फक्त एकच गोष्ट, आपल्या सद्गुरूंचे नामस्मरण। त्याने काळजाच्या तळापासून गणगण गणात बोते असा गजर केला आणि हजारो मैल दूर असणारे आपले शेगावचे राया गजानन महाराज अदृश्य रूपात धावून आले आणि त्यांनी मृत्यूच्या दाढेतून त्या भक्ताचे रक्षण केले। आपल्या जगण्यात, आपल्या प्रवासात आणि दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटातून आपले रक्षण करणारी आत्मरक्षणाची खरी राखी नक्की कोणती? सद्गुरूचे नामस्मरण आपल्या भोवती अदृश्य कवच कसे निर्माण करते आणि या राखी पौर्णिमेला गजानन महाराजांचे अभय कवच कसे प्राप्त करायचे, आजच्या या विशेष प्रदीर्घ व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत। श्री गजानन विजय परंपरेतील अत्यंत भावूक आणि जीवन बदलून टाकणारा महासंदेश, आत्मरक्षणाची खरी राखी, नामस्मरण। जर तुम्ही गजानन महाराजांचे सच्चे भक्त असाल आणि संकटाच्या काळात महाराजांचे अभय कवच सोबत इच्छिता, तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या पावन कथेला। भक्तांनो, रक्षाबंधन म्हणजे केवळ रेशमी धागा बांधण्याचा सण नाही। रक्षा म्हणजे रक्षण करणे आणि बंधन म्हणजे नात्याने बांधले जाणे। संसारात माणूस भावाकडून, वडिलांकडून किंवा मित्रांकडून संरक्षणाची अपेक्षा करतो, पण मानवी सामर्थ्याला मर्यादा असतात। भाऊ नेहमी पाठीशी उभा राहू शकत नाही, पैसा नेहमी वाचवू शकत नाही आणि औषधे नेहमी प्राण वाचवू शकत नाहीत। मग अशा वेळी मानवाला खरी रक्षा कोण देते? श्री गजानन विजय ग्रंथात दासगणू महाराज अतिशय सुंदर सांगतात की जगात सर्वात श्रेष्ठ रक्षक जर कोण असेल तर ते साक्षात सद्गुरू आणि त्यांचे नामस्मरण आहे। जेव्हा भक्त आपल्या सद्गुरूंच्या नामाची राखी आपल्या जिभेवर आणि हृदयात धारण करतो, तेव्हा जगातील कोणतीही नकारात्मक भक्ती, संकट किंवा अपघात त्याला स्पर्शही करू शकत नाही। भक्तांनो, श्री गजानन विजय ग्रंथातील ही एक डोळ्यात अश्रू आणणारी आणि नामस्मरणाची ताकद दाखवणारी घटना आहे। महाराजांचे एक निष्ठावंत भक्त एकदा कामानिमित्त दूरवरच्या प्रवासाला निघाले होते। वाटेत अचानक भयंकर वादळ वाऱ्यासह पाऊस सुरू झाला। नदी नाले ओसांडून वाहू लागले। ज्या गाडीत ते प्रवास करत होते, ती गाडी एका भयंकर पुराच्या प्रवाहात अडकली। चोहोबाजूंनी पाणीच पाणी। चालकाचे नियंत्रण सुटले होते आणि मृत्यू समोर उभा होता। गाडीतील सर्व लोक भीतीने टाहाळू फोडत होते, आपल्याला देवाचा धावा करत होते। पण महाराजांच्या त्या भक्ताने काय केले? त्याने कसलीही भीड न बाळगता डोळे घट्ट मिटले, दोन्ही हात जोडले आणि काळजाच्या तळापासून हाक मारली, हे शेगावच्या राया, गजानना, माझ्या हातात कोणतीही राखी नाही, पाठीशी कोणी भाऊ नाही, आता तूच माझा रक्षक आहेस।
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. त्या भक्ताचा नाम जप सुरू झाला. आणि भक्तांनो, तिथे काय घडले? शेकडो मैल दूर असणाऱ्या शेगावच्या मठात बसलेले आपले गजानन महाराज अचानक ध्यानातून जागे झाले. महाराजांनी आपला उजवा हात पुढे केला, जणू ते पुराच्या पाण्यात त्या गाडीला आणि भक्ताला सांभाळत होते. गाडी पुराच्या भयंकर प्रवाहातून सुखरूप बाहेर पडली. सर्वांचे प्राण वाचवले. नामस्मरणाची ती अदृश्य राखी भक्तांच्या पाठीशी उभी राहिली होती. भक्तांनो, आपल्या गजानन महाराजांनी भक्तांना कोणता मंत्र दिला? गण गण गणात बोते. हा केवळ 6 शब्दाचा मंत्र नाही, तर हे साक्षात अदृश्य ब्रह्मांडीय कवच आहे. जेव्हा तुम्ही दररोज सकाळी आणि रात्री डोळे मिटून 11 किंवा 108 वेळा गण गण गणात बोते चा जप करता, तेव्हा तुमच्या शरीराभोवती आणि मनाभोवती एक सकारात्मक ऊर्जावलय तयार होते. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता आणि महाराजांच्या नामाची राखी बाणात बांधता, तेव्हा अपघातात आणि अनिष्ट घटना दूर पळतात. जेव्हा घरात आजारपण किंवा मानसिक चिंता येते, तेव्हा हा नामजप मनाला शांती आणि शरीराला आरोग्य देते. काळोखात, भीतीमध्ये किंवा एकटेपणात जेव्हा तुम्ही जय गजानन म्हणता, तेव्हा स्वतः महाराज तुमच्या पाठीशी उभे असते. म्हणूनच म्हटले आहे, जगातील कोणतीही रेशीम राखी कालांतराने तुटू शकते, पण सद्गुरूंच्या नामस्मरणाची ही राखी जन्माजन्मांतरसुद्धा कधीच तुटत नाही. भक्तांनो, या येणाऱ्या राखी पौर्णिमेला, रक्षाबंधनाला आणि एक विशेष नियम संकल्प करूया. या दिवशी आपण लाडक्या बहिणींना म्हणजेच गजानन महाराजांच्या चरणी एक राखी अर्पण करूया. या दिवशी आपण आपल्या लाडक्या गजानन महाराजांच्या चरणी एक राखी नक्की अर्पण करूया. महाराजांनी साकडा घालूया. हे गजानन राया, तुम्हीच आमचे माता, पिता, भाऊ आणि सद्गुरू आहात. आमच्या सर्व संकटातून आमचे रक्षण कर. आणि त्या बदल्यात महाराजांना एक वचन देऊया. महाराज, आजपासून तुम्ही दररोज न चुकता गणगण गणात बोते या नामाच्या नामस्मरणाची राखी आमच्या जिभेवर धारण करू. जेव्हा तुम्ही नामस्मरणाची ही राखी निष्ठेने बांधाल, तेव्हा आयुष्यातील कोणत्याही संकटाला तुम्हाला घाबरण्याची गरज उरणार नाही. भक्तांनो, या रक्षाबंधनाला नामस्मरणाची ही खरी राखी स्वतःही बांधा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबालाही या नामस्मरणाच्या अभयकवचात सुरक्षित करा. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरातील सर्व बहिणी, भाऊ आणि सर्व भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि विचारात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.